श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत आहात ना? असायलाच पाहिजेत. कदाचित तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित येणार नाही, कारण सर्दीने घसा बसला आहे. तरी सर्वांनी समजून घेऊन सहकार्य करावे ही विनंती. तर आपण आपल्या कथेच्या पुढील भागाला सुरुवात करूयात. कथेचं नाव आहे जीव भुलला माफिया लव्ह स्टोरी भाग 5. आज निशांतचं लग्न होतं. आज पण राहिलेले काही नातेवाईक येऊ लागले होते. लग्नाचा मुहूर्त संध्याकाळी 6:45 वाजेचा होता. सर्वांची आवराआवरी चालू होती. अमर आणि वाणीने मिळून निशांतचं हॉलमध्ये नेण्यासाठीचं सामान आवरलं. लग्न एका प्रशस्त अशा हॉलमध्ये होणार होतं. निशांत मनाई करत होता हॉल बुक करण्यासाठी, पण अमरने त्याला शांत बसायला सांगितलं. त्याच्या बेस्ट फ्रेंडचं लग्न होतं, त्यामुळे तो कोणतीही कमी ठेवणार नव्हता. तो ऐकणार नाही हे निशांतला माहीत होतं, म्हणून तोही गप्प राहिला. निशांत, सगळं सामान भरलंय. तू एकदा चेक करून घे, पुन्हा काही राहायला नको, अमर निशांतला म्हणाला. तसं त्याने सामान चेक करायला सुरुवात केली. ओके आहे सर्व. तुमची पण तयारी करा आता. सकाळपासून माझंच बघताय. तो अमर आणि वाणीला दोघांना म्हणाला. हो मामा, आणखी काही मदत लागली तर नक्की सांगाल. वाणी हसून म्हणाली. हो ग, सांगेन मी. तू जा, तुझं आवर. निशांत म्हणाला. ती होकारार्थी मान हलवून तिच्या रूममध्ये निघून गेली. इतकं सगळं करायची काहीच गरज नव्हती रे. मी केली असती माझी तयारी, निशांत म्हणाला. चालायचंच रे. आजच्याच दिवस आम्ही करू तुझं. उद्यापासून असेलच तुझी जोरू, अमर मिश्किल हसत त्याला चिडवत म्हणाला. तसं निशांत खाली मान घालून हसू लागला. तुझी वेळ येऊ दे रे, मग बघतो तुला. निशांत त्याच्या मानेवर हात टाकत खाली वाकवत म्हणाला. तू मनात आणलंस तर तेही होऊ शकतं. अमर त्याच्या कानात कुजबुजला. तू अजून तिथेच अडकून आहेस का रे? सांगितलं ना तुला एकदाच. सोड तिचा विषय. पुन्हा हा विषय काढू नकोस, निशांत चिडत म्हणाला. वाणी केव्हाची बाहेर निघून गेली होती, म्हणून यांच्या गप्पा चालू होत्या. निशांत, फक्त एकदा सांग तुझा काय प्रॉब्लेम आहे ते. मी माझ्या परीने प्रयत्न करेन ना रे. वाणी खरंच आवडली यार मला. खरंच एकदा विश्वास ठेवून बघ ना माझ्यावर. अमर आता विषय निघालाच आहे तर पुन्हा एकदा त्याला मनवण्याचा प्रयत्न करत होता. हे बघ, एक वेळ मी परमिशन देईन, पण वाणी, तिने तर होकार द्यायला हवा ना. निशांतही त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होता. प्रॉब्लेम सांग ना मला तू. तिच्या भूतकाळाचं कारण पुढे करतोयस. असं काय झालं होतं तिच्या भूतकाळात? तू सांगितलंच नाहीस तर कसं कळणार मला? अमर आता चिडीला आला होता. खूप भयानक, खूप त्रासदायक वेदना, आणि फक्त वेदना आहेत तिच्या भूतकाळात. नाही ऐकू शकणार आहेस तू, म्हणून नाही सांगत आहे मी तुला. निशांत कुठेतरी हरवल्यासारखं बोलू लागला. त्याच्या बोलण्यावरूनच अमरला कळालं की काहीतरी भयानक असणार. आज लग्नाच्या दिवशी नको त्याला जास्त फोर्स करून मूड बिघडवायला, म्हणून तो विषय बदलत म्हणाला. ठीक आहे, चल, ते कळेलच नंतर. चल आपण जरा बाहेर जाऊन बघू काय तयारी चालली आहे ते, अमर त्याच्या खांद्यावर हात टाकत म्हणाला. मग ते दोघेही बाहेर आले. थोड्या वेळाने दुपारचं जेवण वगैरे उरकून सगळे हॉलकडे जायला निघाले. पण अमरला सारखं असं वाटत होतं की कोणीतरी त्याचा पाठलाग करते. त्याने लगेच जॉनला फोन लावला. जॉन, अलर्ट रहा.
मला सारखं असं वाटतंय की कोणीतरी माझा पाठलाग करतंय. आज निशांतचं लग्न आहे. आज तो कोण आहे ते शोधून काढ. उद्या बघू काय करायचं ते. अमरने हॉलसमोर उतरल्यावर लगेच जॉनला फोन लावून माहिती काढायला सांगितली होती. हे धोक्याचंही असू शकतं म्हणून त्याने लगेच जॉनला अलर्ट केलं. ओके बॉस, काम होऊन जाईल. तुम्ही निश्चिंत राहा. जॉनने शाश्वती दिली. तसा अमरने फोन कट करून एक सुस्कारा सोडला आणि हॉलमध्ये निघून गेला. बाकीचे सगळे आधीच गेलेले होते. 5 वाजेपासून लग्नाच्या पूर्वविधींना सुरुवात झाली. नवरीकडची मंडळीही आलेली होती. बरोबर 6 वाजता नवरदेव परण्या निघाला. निशांतला घोड्यावर बसून मारुतीच्या मंदिरात नेलं. तिथून देवदर्शन करून मग पुन्हा हॉलसमोर आले. नवरीच्या आत्याने नवरदेवाचे पाय धुवून त्याला ओवाळून घेतलं. नवरीच्या मामाने नवरीला त्याच्याजवळ आणून उभं केलं. दोघांना ओवाळून मग त्यांना हॉलच्या आत नेलं. दोघांनाही समोर स्टेजवर नेलं. दोघांच्या मध्ये अंतरपाठ धरण्यात आला. थोड्या वेळात मंगलाष्टका सुरू झाल्या. दोघांच्याही डोक्यावर अक्षता पडत होत्या. अमरही त्या ठिकाणी स्वतःला आणि वाणीला इमॅजिन करत होता. त्यानेच तो खूप सुखावत होता. त्यालाही वाणी सोबतचा असा दिवस हवा होता. लग्न लागल्यावर सर्वांनी जल्लोषात टाळ्या वाजवल्या. तेव्हा तो भानावर आला आणि स्वतःशीच हसत होता. लग्न विधिवत पार पडलं. त्यानंतर मग फळभरणी वगैरे सुरू झाली. अमरची नजर मात्र सर्वत्र भिरभिरत होती. त्याला अजूनही असं वाटत होतं की कोणीतरी आहे इथे जे त्याला चोरून लपून बघते. आता तो त्याचा भास होता की खरंच कोणीतरी बघत होतं त्याला कळेना. त्याने पुन्हा एकदा जॉनला फोन लावून अलर्ट केलं. त्याप्रमाणे जॉनने त्याच्या माणसांना कामाला लावलं. अमर विचारतच होता की वाणी त्याच्या जवळ आली. मिस्टर अमर, मामा तुम्हाला केव्हाचे बोलावत आहेत. तुम्ही इथे काय करताय? वाणीने विचारलं. नाही, काही नाही. सहजच इकडे आलो होतो. जरा महत्वाचा फोन करायचा होता म्हणून बाजूला आलो. अमर बोलून शांत झाला. वाणीही शांत उभी होती. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. मग अमरच बोलू लागला. लग्न छान झालं ना? अमर तिच्याकडे बघत म्हणाला. हो, मस्त झालं एकदम. निर्विघ्न पार पडलं. वाणी हसत दूर उभ्या असलेल्या तिच्या मामाच्या चेहऱ्यावरची खुशी निहाळत म्हणाली. लग्न झालं की सुख भेटतं म्हणतात. निशांतकडे बघून छान वाटते आता. त्यालाही कोणीतरी आपलं मिळालं. अमर हसून निशांतच्या दिशेने बघत म्हणाला. पण काहींना दुःखाची झळही भेटतेच. वाणी दुःखी चेहरा करत म्हणाली. त्याने एकवार तिच्याकडे पाहिलं. काय झालं असेल हिच्या आयुष्यात? लग्नाचा विषय निघाला पण असं का बोलली? काय प्रॉब्लेम आहे नेमका? तो बावळट निशांतही काही सांगत नाहीये. वाणीशी मी अजून एवढा क्लोज नाहीये. कसं कळणार मला हे? अमर तिच्याकडे बघत विचार करत होता. तिच्या आवाजाने तो भानावर आला. चला, मामा तुमची वाट बघत आहेत. फोटो काढायचे आहेत. वाणी असं म्हणत पुढे निघून गेली. तिच्या मागे अमरही निघून गेला. त्या दोघांना जाताना पाहून एका व्यक्तीने कोणाला तरी फोन लावला. हॅलो. हा सर, तुमचा डाऊट खरा निघाला सर. तो माफिया एका मुलीच्या प्रेमात आहे. तो व्यक्ती समोरच्या व्यक्तीला फोनवर सांगत होता. ठीक आहे, पाळत ठेव तिच्यावर. उद्याच्या उद्या उचला तिला. तिच्यामुळे तो माफिया आपल्या पायाशी नक्की झुकेल. समोरची व्यक्ती खुनशी हसत म्हणाली. ठीक आहे सर, ठेवतो आता. त्या माणसाने फोन ठेवला. तसं त्याला कुणीतरी आपल्या पाठीमागे उभं असल्याचं जाणवलं.
त्याने घाबरतच आपली मान मागे वळवली तर त्याच्या मागे जॉन उभा होता. जॉनला पाहून तो खूपच घाबरला. जॉन त्याच्याकडे पाहून खुनशी हसला आणि समोरच्याच्या लक्षातही येऊ न देता त्याने एक पंच त्याच्या नाकावर मारला. जॉनच्या एका पंचनेस तो बेशुद्ध पडला. आजचा भाग निशांतचं लग्न स्पेशल होता. नेहमीप्रमाणे सपोर्ट करत राहा आणि भाग कसा वाटला नक्की कळवा. जर तुम्हाला माझ्या या कथेचा भाग आवडला असेल तर माझ्या कथेला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील भागात.